हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? तर आपलं मित्रांनो झालंय जेवण आताच बरं का. तर मित्रांनो झालं जेवण आता. कामाला गेलो होतो, तुम्ही तर बघितलंच राहत्या कामावर काय तिकडं काय मित्रांनो आपलं वेळच्या वेळी काय व्हिडिओ आल्या नाही. कारण की कसं आहे माहीत आहे का, कारण कारण की ते हातावलं आपल्या कामं असल्यामुळं मित्रांनो, हातचालाकी असल्यामुळं ती कामं असते आणि ती कसं असतंय उगतं असतंय. हजेरीत असल्यावर मग ती जमलं असतं आपल्याला, पण कसं आहे उगतं असल्यानंतर मित्रांनो कुठला गडी थांबत नाही कुणासाठी. त्याच्यामुळं आपापलं पगार पाडायचे असते ते ह्याच्यात. आणि गुटीचं काम म्हणजे कसं आहे, तुम्ही तर बघितलं झाड असं समजा चाकून आकं सवळावं लागतं. आकं सवळायचं म्हणजे तिनं चाकू तर लागला म्हणजे हाडाशिवर तर थांबत नाही मित्रांनो. हो हो जा माहेरूला असते. तर कसं आहे मित्रांनो, चाकू आहे ना, चाकू ते हाडाशीवर काय थांबत नाही ना. आपला चाकू जरा नरम पडला होता म्हणजे पातळ झाला होता, तर मित्रांनो आपण बारामतीत आपण चाकू बनवलेला आहे तर दोन मस्त असं चाकू त्यांनी पण आपल्याला बनवून दिलं. तर त्यांना एक वापराय काढलेला आहे आणि एक जोडीदाराला बनवून आणलेला आहे आपण. कारण की त्याला पाहिजे होता म्हणल्यानंतर त्याला म्हणलं आण तू बनवून. कारण की त्याला पण कसं आहे नवीन शिकणार आहे, तर त्याला म्हणलं की आपलं जपून वापरायचं. तोवर म्हणलं आता आमच्या पानांना म्हणलं धार ज्यादा असते, तर तो तसंच आपलं शिकत शिकत शिक म्हणलं. एक जण आता शिकायला आपला मुकोदमाचा मेहना, त्याने काय केलं, घेतला हात फाडून असा दुसऱ्या दिवशी गरज गाठलं त्याने. म्हणजे कसं आहे मित्रांनो, वाटतं इतकं सोपं नाही कुठल्याही गोष्टी करायच्या म्हणल्यानंतर त्याला पण ध्येय पाहिजे, मी शिकेल पाहिजे असं आपलं म्हणजे पाहिजे, म्हणणं पाहिजे की काम करायला यायला ह्याच्यात आपण सक्सेस होऊ. आता त्याला जर सक्सेस व्हायचं असतं तर त्या चाकू लागला म्हणून ती घरी गेला नसता. कारण की त्याला शिकायची इच्छा जर एवढीच अपरंपार असते तर ती गेला नसता मित्रांनो. चाकू लागला त्याला घेतं असा बोटाला लागला की मग ती गेला आपला. जा म्हणलं गेला तर गेला. मग कसं आहे मित्रांनो, ज्याला शिकायचं आहे ते शिकल, ज्याला नाही शिकायचं नाही शिकल. गेल तर मग मुकदम त्याला सोडायला गेल्यावर म्हणलं मग या सोडून आता काय. तर मित्रांनो मग परत त्याला तिथं आपलं चांगलं चार 8 दिवस भरतो बघा कामात तिथं. 8 दिवस भरलं, त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर मित्रांनो परत त्याला 1 दिवस रेस्ट घेतली. कारण की त्या गाडीचं आपल्या जे काम केलेलं आहे ते इंजिन काम काय त्या मिस्त्रीने नीटनेटकं केलेलं नाही. तर राहिलं होतं फिर तिकडं नगरलाच फिर राहिलं होतं तिकडं दाजींपाशी. दाजींच्या इथं म्हणजे त्या तिथं राहिलं होतं म्हणल्यानंतर शेडमध्ये ठेवलं आहे म्हणून त्यांना सांगितलं. तर काल गेलो होतो तिकडं गारगावला गेलो. तिथं ते दाजी जिथं कामाला आहे तिथं गेलो, त्यांनी आणलं होतं फिल म्हणल्यानंतर मग आपलं तिथं गेलो, ते फिल घेतलं आणि तिथनं परत त्याला घरी आलो. तरी गाडीचं अजून काय नीटनेटकं नाही. अजून एकदा गाडी खोलायची, कुठल्या बिअरिंग तरी नीट जुळली का नाही ते खडखड वाजतंय. तर ब्लॉक पिस्टनचं काम त्याने केलं का नाही केलं, तेव्हा ती मिस्त्री उद्याच्याला अजून काम करायला खोलायची गाडी बघा. काय माझं तर डोकं चालना, नेमकं घालवायचं तरी किती पैसे यायला. कष्ट करतोय घालावतोय पण आज ना उद्या होती ठीक असं वाटतंय मित्रांनो. आता कसं आहे वरवर आपण तिला घालवतोय म्हणल्यानंतर ठीक पहिला अशी अपेक्षा बी ठेवतोय. आता समजा तिला सांगत आणली बघू आता एवढ्या बरं एवढं एक काम करून बघू, चालली तर ठीक आहे, नाही तर मग आपल्याला दुसरी गाडी घेण्याशिवाय तर पर्याय नाही. कारण की सारखा खर्च 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 म्हणल्यानंतर कसं काय व्हायचं मित्रांनो. हा आता मस्तीनं आपल्याला भरपूर असे साथ दिलेले आहे. ते पण वाहन म्हणजे आपलं चांगलंच आहे. तिला काय आपल्याला हे काय टिकायचे नाही बरं का, राहून द्यायची. कारण की आपली लक्ष्मी आपल्याजवळ असावी. तर आज इथं कामाला जायचं होतं आपल्याला, राहत्या कामावर दुसरीकडे मुकदमाने काम घेतलं होतं. तर मस्त त्यांचं फोन येत होतं की कवाशी येता इकडं कामावर म्हणून. पण आता विषय असा आहे मित्रांनो की आपल्याला इथं पण जे आपण पहिल्या मालकांचं काम करत होतो
तर ते त्यांचा फोन आलता. तर त्यांची रोपं आहेत ती उतरवायच्या. तर सकाळी जे आहे ना मित्रांनो ते रोपांचा व्हिडिओ टाकलेला आहे, कारण की जी डाळिंबीची आपण गुटी बांधली होती ती गुटीचीच आता रोपं तयार करायचे. ते अशा पिशव्या भरायला त्यांनी बाया लावली होती लेबर. तर 3 कॅरेट ती गुटी कट केली आणि कट करून मित्रांनो घरी आलो. आणि घरी आल्यानंतर मित्रांनो आता एवढे दिवस घरी नव्हतो म्हणल्यानंतर घरात काय बाजार हाट नव्हता म्हणल्यानंतर आपलं थोडं थोडं आणलं, कारण की 2-4 दिवस इथं काम करून आपल्याला अजून राहत्या कामावर जायचं आहे. आता मस्त मित्रांनो हाय, आता मस्त वाटतंय की इथंच काम असावा. पण कसं आहे सिजनेबल काम असतं, सिजनेबल करायचं ना आपण. म्हणजे समध्या गोष्टीत छटणी ते आपल्याला रोपं कलम बांधायचं येतं, डाळिंब निवडायचं येते, त्यामुळे सिजनेबल काम मी हाणत असतो, करायचंच आपलं. काय त्याने काय आपलं मरत नाही. कष्ट केल्यावर कोणाला मागायला हात पसरायला सुद्धा म्हणजे वेळ येत नाही आपल्यावर. आपला आपणच आपला आता हुशार होऊन राहिल्यावर काय अडचण येणार आहे का. तर त्याच्यामुळे गेलो होतो गुटी कट करायला. गडी गेलेला आहे तर राहत्या कामावरती. तर मी पण 2 दिवस ती आपली राहिलेली ती गुटी कट करणार आहे आणि मी पण आपलं तिकडे कामाला जाणार आहे. कारण की कसं आहे समजा गोळ्या मेळ्याने आपलं असतात म्हणल्यानंतर करमून जातं कामावरती. करत राहायचं मित्रांनो आपलं टुकू टुकू टुकू. काय करता परत पाऊस पाणी तर चालू झाला तर परत त्याला कामं काय कुठं लागत नाही ती एवढी. त्याच्यामुळं आपला असा 4 रुपये जवळ, जेणेकरून आपलं एखादं गव्हाचं पोतं बितं आणलं तरी आपले चटणी मसाला असला तरी आपलं चपात्यांचं त्याला चटणी खायचं म्हणलं तरी भागावा. दुसरं काय आपल्याला नाही ह्याच्यातून हे करायचं. तर गेलो होतो कामाला म्हणल्यानंतर आलतो म्हणल्यानंतर म्हणलं जेवण करायचंय म्हणल्यानंतर मायरोपाशी म्हणलं जा म्हणलं अंकल हाय का बघ म्हणलं घरी. जेवायला म्हणलं त्याला वाढून नाही आपलं, नाहीतर तिथं म्हणलं बोलवून आपलं ते. पण ते आता काय घरीच काय थांबायचं त्याची नाव गोष्ट नाही म्हणल्यानंतर मित्रांनो काय करणार आहे. सारखा ते 2 मिनिटाला येतोय की गाडी चालू करतोय की निघतोय कुलूप लावतोय. काय करायचंय आपल्याला ज्याच्यात मनाला योग्य वाटेल तसं राहून दे. आपलं कर्तव्य आपण पार पाडायला गेलो की आपल्यालाच समजा दांडगावपणा आहे. आणि माणूस कसं म्हणतं की यायला थोरला जरा आगावच आहे, पण थोरल्याची समज करून थोरला चुकीचाच असतो मित्रांनो. कारण की ती समध्यांसाठी झटत असतो पर त्याची कोणाला किंमत नसते या, ती दिसत नाही. आणि किती धाकट्याच्या अंगात 12 माकडाचा खेळ असतो या, हे मात्र 100% खरं आहे मित्रांनो. तर का सकाळपासनं मी आलोय 1:30 वाजतापासनं का म्हणजे 2 वाजले मला घरी यायला. सकाळच्या चहावर गेलो होतो कामाला. मी काय सकाळचं जेवण करत नाही पाठ. तर मित्रांनो सकाळी चहा पिऊन गेल्यानंतर मी घरी येऊन जेवायला म्हणजे नव्हतंच. तर परतच्याला निमगावला आम्ही गेल्यानंतर बाजार आणायला मायरू बुकेजली होती, पिंकी बुकेजली होती म्हणल्यानंतर वडापाव आम्ही 2-2 खालो बघा तिथं. आणि पिंकीला तर काय आज वड पौर्णिमेला जायलाच भेटलं नाही. तिला आला आडवं मित्रांनो. अडचण आल्यानंतर मग नाही जाऊ शकली पिंकी वड पौर्णिमेला. झाली का दोर बांधलं नवऱ्यांना बांधलं म्हण, मला नाही कोणी बांधलं. 5 येडे घेतलं. समर्थला आपला शाळेतनं फोन आला होतो कामा म्हणल्यानंतर मित्रांनो समर्थला आपल्या डोस दिलेला आहे तर बघा पोलिओचं. तसलं 3 इंजेक्शन दिल्यात. तर समर्थ हसत खेळत होता ते आपला चुरामला, त्याला मांड्याच हलवा येणार. ते कसं आहे मित्रांनो 3 इंजेक्शन म्हणल्यानंतर एवढं तेवढं दुखणारच की हो. तेच की पायच त्याला हलवा येणार. लगे डोळं झाकतोय देतवर हात घ्यायला की. पिंकीचं चाललं आहे जेवण. तर उद्या पण मित्रांनो आपलं सकाळ सकाळ जाऊन आज त्यांना दिली म्हणल्यावर 3000 पिशवी त्यांनी भरलेले आहेत. 3000 भरले म्हणल्यानंतर मित्रांनो आपल्याला होता होईल एवढं उद्या सकाळी लवकर जाऊन त्यांना गुटी कट करून देणं हे आपलं गरजेचं आहे. आणि तेवढी गुटी आपली कट झाली की मग डायरेक्ट आपलं राहत्या कामावर जायचं. कारण की त्या पण मालकाची गुटी चालू करायची आहे मित्रांनो बांधायला. ते आपल्याकडं काम असतं म्हणल्यानंतर
शेवटी ही कट करायला समजा असतं मित्रांनो. काय करायचं, एका जागेवर समजा ढेगुरा आणायचा आणि आपलं बसायचं कट करत. तर चला मित्रांनो, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या तोवर सर्वांना काळजी. बाय बाय.